रोजच्या जेवणासाठी काहीतरी झटपट आणि चविष्ट बनवायचं असेल ना, तर आजची ही रेसिपी नक्की बघा. आज मी बनवलेली आहे मस्त अशी बेसन शिमला मिरचीची भाजी. सुरुवातीला 3 ताज्या शिमला मिरची घेतल्या आणि त्या कशा कापायच्या हे दाखवलेलं आहे. आता भाजीमध्ये एक छोटासा मी ट्विस्ट केलेला आहे. बेसन साधं न वापरता ते आधी छान खरपूस भाजून घेतलं. त्यामुळे भाजीला मस्त चव येते आणि बेसनाचा कच्चेपणा राहत नाही. यानंतर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मिरचीची छान अशी खमंग फोडणी दिली. कांदा, लसूण आणि बाकीची तयारी सुद्धा छान अशी परतून घेतली. मग ह्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि मंद आचेवरती थोड्या वेळ चांगलं शिजून दिलं. शिमला मिरची व्यवस्थित शिजल्यानंतर मग घरच्या नेहमीच्या मसाल्यांनी भाजीला छान रंग आणि चव दिली. आता शेवटी येतो तो या रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपण भाजून ठेवलेलं बेसन. बेसन घातल्यानंतर ते शिमला मिरची सोबत छान मिसळून घेतलं. थोडंसं पाणी घातलं आणि मंद आचेवरती छान असं शिजवलं. शेवटी भरपूर कोथिंबीर घातली आणि तयार झाली आपली गरमागरम चविष्ट बेसन शिमला मिरचीची भाजी. भाकरी, चपाती किंवा नुसत्या भातासोबत खायला सुद्धा एक नंबर लागते. तुम्हाला या भाजीची पूर्ण रेसिपी आणि प्रत्येक स्टेप जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर याचा लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लॉंग व्हिडिओला नक्की भेट द्या, पूर्ण रेसिपी बघा आणि अशाच घरगुती रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.